प्रार्थना बेहरे एव्हरीवन कम ऑन सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय। टाळ्यांचा कडकडाट सुरू राहायला पाहिजे। जागेवरून कोणी उठायचं नाहीये, जागेवरून कोणी उठू नका, बसून राहायचंय। ढोल नाशिक ढोल आहे आपल्याला प्ले करताय। येस सो प्रार्थना तुझं खूप खूप स्वागत आहे। सगळेजण तुझ्या आतुरतेने प्रार्थना तुझं खूप खूप स्वागत आहे। आणि एकदा प्रार्थनासाठी जोरदार टाळ्या पाहिजे सगळेजण मिळून एव्हरीवन। आणि चेतन सर प्रार्थना मी तुम्हाला विनंती करेन आपण कृपया विराजमान व्हावं। आणि चेतन सर हडपसर वासियांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेला आहे। आणि या सगळ्या कार्यक्रमाची सोबत या कार्यक्रमामध्ये जनसेवा न्यासाच्या सोबत एमेनोरा येस फाउंडेशनचं आर्थिक सहाय्य आर्थिक पाठबळ याच्यामध्ये होतं। आणि फक्त आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक पाठबळच न देता अनिरुद्ध देशपांडे सर असतील, विवेक कुलकर्णी सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम यामध्ये महिलांच्या नोंदणीपासून महिलांच्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण का आपल्याला थोडासा राहिलेला उशीर झालेला आहे। तर 5 मिनिटं त्यांनी पाणी बचत ह्या विषयावर बोललेत कारण का पाण्यावरनं पुढचे काही वर्षामध्ये पाण्याचं इतकं दुर्भिक्ष होणार आहे की पाण्यावरनं पुढची वॉर होणार आहे। असं मध्ये जाऊन त्यांच्या ज्यांच्या लोकांबरोबर तुम्ही काम करता त्यांना तुम्ही एवढं सांगा की तुम्ही पाणी कसं वाचवायचं। की तुम्ही 3च लोक राहत असला तर अल्टरनेट डे वॉशिंग मशीन लावा। तुम्ही जर का ब्रश करताना नळ सोडत असता तर करू नका। तर ह्या सगळ्याचा एवढा इफेक्ट झाला की 135 लिटर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे प्रत्येक माणसाला पर डे पाणी द्यावं लागतं। आपण देत नाही तेवढं पाणी, पण तेवढं पाणी देणं कंपल्सरी आहे। तर आम्ही पाणी वाचवत आज अशा परिस्थितीत आहे की एका कुटुंबामध्ये एका माणसाला 97 लिटरवर आणलंय। कारण का आमच्याकडे मेजरिंग मीटर असल्यामुळे आम्हाला 97 लिटर पाणी रोज वापरतो हे आम्हाला कळतंय। तर 50,000 लोकांनी रोज जर का 40 लिटर पाणी वाचवलं तर रोजचा पाण्याचा हिशोब केला आणि वर्षाचा केला तर आपल्याला कळतं आपण किती पाणी वापरतो। सर्व येणारं पाणी आम्ही रिसायकल करतो आणि रिसायकल केलेल्या पाण्यासाठी सगळ्या बिल्डिंगला डबल पाईपलाईन आहेत। तर तेच पाणी परत फ्लश टँकमध्ये जातं। सो ते रिसायकल पाणी ॲडिशनली आपल्याला फ्लश टँकमधनं वापरायला मिळतं। ते परत एकदा रिसायकल होतं आणि बागेला वापरलं जातं। सो एकदा वापरलेलं पाणी आपण पूर्ण दुसऱ्यांदा त्याचा उपयोग करतो। तर हडपसरमध्ये एवढ्या सगळ्या महिला आज एकत्र आल्या आहेत आणि मी तिथं एंट्रन्सला बघत होतो की मी करपे सरांना सांगत होतो मग अशी की त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून म्हटलं की सगळी माणसं आहेत ना ते बहुतेक या देशामध्ये काम करणारी राहिलेलीच नाहीये। फक्त महिलाच आता देशामध्ये काम करतायत, बाकी माणसं तर संपली देशामध्ये काम करणारी। तर 100 कोटी लिटर पाणी वाचवायचं असलं तर आपल्याकडे 5,000 महिलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर त्या 5,000 महिलांनी फक्त दर महिन्याला एका कुटुंबामध्ये पाणी बचत कशी करायची एवढं एका कुटुंबात प्रमोट करायचंय। तर 5,000 महिलांच्या घरामध्ये 5 लोक म्हटलं तर 25,000 लोक आहेत। आणि त्यांनी जर का 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिलेनी एका फक्त कुटुंबाला जर का तयार केलं तर त्या 12 कुटुंबांना तयार करणार तर 60,000 घरं होणार आहेत एका वर्षामध्ये। 60,000 घरं झाली तर 60,000 घरामध्ये 5 लोक तर 3 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो। 3 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला फक्त रोज आपण वापरतो त्याच्या 7% पाण्याची बचत करायची आहे। सो 7% पाण्याची बचत केली तर 1 वर्षामध्ये 100 कोटी लिटरचं टार्गेट होणार आहे। काहीच मोठं टार्गेट नाहीये, पण आपण 100 कोटी लिटर वाचवणारा हडपसर परिसर आहे हा मला वाटतं भारतामधला पहिला परिसर असेल की जो 100 कोटी लिटरचं टार्गेट ठेवू शकतो। 100 कोटी लिटरचं टार्गेट ठेवण्यासाठी मोठी मॅनपॉवर लागेल, पण मॅनपॉवर पेक्षा जास्त अवेअरनेस लागेल
आणि न्यासाकडे तेवढ्या अवेअरनेसची यंत्रणा कशी करायची याच्याबद्दल जनसेवा न्यासबद्दल आमची बरीच चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्याच्यासाठी ॲप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कसा वापरायचा आणि आपण प्रत्येक घरापर्यंत कसं पोहोचायचं आणि या गणपतीपासनं ते पुढच्या गणपतीपर्यंत आपल्याला पहिले 3-4 महिने अवेअरनेसला वेळ लागेल. एकदा आपण अवेअरनेस तयार करायला सुरुवात केली की 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिलेचं एवढंच टार्गेट आहे की तिने एक घर फक्त जोडायचं एका महिन्यात. एक घर तर आपण इझिली 1 महिन्यात जोडू शकतो का नाही? इझिली जोडू शकतो. एक घर जोडणं काहीच अवघड नाहीये. आणि कशासाठी? तुम्ही फक्त 7% पाणी वाचवा. आता वापरताय त्याच्यापेक्षा 7% पाणी वाचवलं तर आपण 100 कोटी लिटरचं टार्गेट इझिली पूर्ण करू शकतो. मी आता महेश करपे साहेबांबरोबर बोलत होतो की जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100वं वर्ष आता चालू झालंय, ज्याच्यासाठी आज पंतप्रधान स्वतः सुद्धा नागपूरमध्ये होते, तर त्याच्यासाठी पर्यावरण हा एक त्यातला इम्पॉर्टंट भाग आहे. तर पर्यावरणाच्या भागामध्ये जितकं पाणी वाचवणं महत्वाचं आहे तेवढं प्लास्टिक फ्री एरिया करणं पण महत्वाचं आहे. तर आपण नेक्स्ट एकदा आपण गणपतीपर्यंत एवढ्या घरांमध्ये पोहोचायला सुरुवात केली की आम्ही त्यांच्याशी प्लास्टिकचं पण एक अभियान कसं चालवायचं याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आणि मला वाटतं की आपण प्लास्टिक फ्री हडपसर किंवा प्लास्टिक फ्री होणार नाही, जेवढं कमी करता येईल तेवढं प्लास्टिक गोळा करून ते परत एकदा रिसायकल करावं. तर एवढी सगळे जे काय आता भगवे फेटे दिसत आहेत ना, ते हडपसर रॅलीमध्ये एक जीप आली की तुम्ही आले होते जीप नाही हा, तर ती जीप ज्या पद्धतीने आली तर जे बरेचसे माझ्या माहितीचे असे मुलं आहेत आता यंग झालेत, ते जीपचा पर्पज वेगळ्या पर्पजसाठी वापरतात, जीप शायनिंग करण्यासाठी वापरतात. पण आज महिला ज्या पद्धतीने ती जीप डेकोरेट करून घेऊन आल्या तोच पर्पज भारताला आता गरजेचा आहे. पुढचे 10 वर्ष त्या मुलांपेक्षा ही जीप फार भारी होती. राईट, त्या मुलांपेक्षा ही जीप फार भारी होती. ती मुलं जीप वेगळ्या पर्पजसाठी वापरतात. महिला इथं सर्व त्या फेटे घालून त्यांच्याकडं त्रिशूळ वगैरे असं सगळं होतं. तुमच्याकडं का? जय. तर मला वाटतं की हा अजून मॅडम बोलणार आहेत, तर आपण एवढा याच्यानंतर आपण जे काही शपथ घेणार आहे तर ती फॉलोअप करू. आणि ती फॉलोअप कशी करायची आणि दर 15-15 दिवसांनी त्याचा कसा फॉलोअप घ्यायचा त्याची यंत्रणा आम्ही या सर्व महिलांसोबत तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे, जलज्योती या संकल्पनेचं अनावरण व्हावं. जलज्योती या संकल्पनेचं अनावरण करा. आणि बाय बाय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू हॅव अ सीट. सगळ्यांना विनंती, स्क्रीनवर लक्ष द्या. सो एव्हरीवन, आता आत येताना आपण सगळेजण पण ते करण्याचा निश्चय मात्र आपण सगळेजण करणार आहोत. आणि ती कमिटमेंट आता आपण सगळेजण एक शपथ घेऊन स्वतःसोबतच ही कमिटमेंट घेणार आहोत. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन, मी आणि ऋतुच्या वतीने ही जलज्योती तुझ्या हातात आम्ही देत आहोत. हा सन्मान तुझा आहे आणि हा मान सुद्धा तू स्वीकारावास अशी मी तुला विनंती करतो. सो एव्हरीबॉडी, आता सुरू करूयात ही प्रतिज्ञा, ही शपथ. मी जलज्योती 100 कोटी लिटर पाणी बचत उपक्रमात सहभागी होण्याचा दृढ संकल्प करते. यामध्ये मी माझ्या दैनंदिन जीवनात पाणी बचतीसाठी 10% पाणी कमी वापरणार आहे. तसेच प्रत्येक महिन्यात एका कुटुंबाला या उपक्रमात सहभागी करून ही जलज्योत वाढवण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून पाण्याचा वापर कमी होईल. ही शपथ तर आपण सगळ्यांनी घेतली, पण ही शपथ पूर्ण करण्याचा निर्धार सुद्धा तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. आणि त्यासाठी आता
सगळ्यांनी बसायचं नाही, एक 30 सेकंड बसायचं नाही. 30 सेकंड तुमच्या रांगेमध्ये जेवढ्या पण महिला आहेत सगळ्यांनी एकमेकांचा हात आता सगळ्यांनी चढेल असं तुला जे वाटतंय त्याचं मनोगत पण व्यक्त करावं. नमस्कार 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 पुणेकर. तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही सगळ्या इथे नारी शक्ती एकत्र झाली आणि तुम्ही सगळ्या इतक्या सुंदर दिसताय की घरी जाऊन सगळ्यात पहिले स्वतःची दृष्ट काढा प्लीज. कारण मी जेव्हा इथे एंटर केलं आणि एंटर करताना तुम्हा सगळ्यांना बघत होते, नथ घालून छान छान साड्या नेसून, फेटा घालून. मी मिस केला ॲक्च्युली, फेटा मला घालायला हवा होता. पण मी तुम्ही सगळे एनर्जी खूप कमी वेळा बघायला मिळते आणि जिथे नारी शक्ती असते तिथे ही एनर्जी असतेच असते. हे खूप छान उदाहरण आहे ॲक्च्युली. तुम्हा सर्वांना फक्त एवढंच म्हणेन, ॲक्च्युली अनिरुद्ध सरांचे खरंच खूप आभार की आज मला इथे बोलवलं. आपल्या ह्या कार्यक्रमाच्या मध्ये ती म्हणाली 9 देवी असतात, 9 शक्ती असतात. आता ही 10वी शक्ती जलज्योती ही एक 10वी शक्ती सादर करत आहोत. 10वी शक्ती मला फक्त एवढंच सांगायचं, जेव्हा पाणी बचत आणि पाणी कसं वापरावं का ह्याच्याबद्दल जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे इथे बसलेली लहान लहान मुलं आहे त्यांना 4वी-5वीत आपल्याला निबंध यायचा की पाणी कसं वाचवायचं. त्यामुळे सगळ्यांना इथे बसलेल्यांना माहिती आहे पाणी कसं वाचवायचं. मी फक्त माझा एक एक्सपिरियन्स लहानपणीचा तुम्हा सर्वांबरोबर शेअर करू इच्छिते. कारण आता जसं सरांनी सांगितलंय आपल्याला 100 लिटर कोटी पाणी बचत करायचं आहे, तर त्यासाठी काय करायला हवं. तर माझ्याबरोबर झालेला हा किस्सा आहे लहानपणीचा. सर मला खरंच सांगावं असं वाटतोय. मी लहान होते ना तेव्हा असंच ब्रश करताना नळ चालू ठेवायचे, आंघोळ करताना पाणी खूप वेस्ट करायचे, शॉवर खाली आंघोळ करायचे. आणि माझ्या बाबांना हे मुळीच आवडायचं नाही. बाबा नेहमी म्हणायचे, अरे हे काय, ही नॅशनल प्रॉपर्टी, अशी कशी तुम्ही वेस्ट करतात, पाणी एवढं वापरू नका. आणि लहानपणी कळायचं नाही हे सगळं, सो मी ते लक्ष द्यायचे नाही. एक दिवशी बाबा म्हणाले, जर आज तू जास्त पाणी वापरलंस ना तर तुला मी शिक्षा देईन. आणि मला कळलं नाही, म्हणजे मी असं काय केलं, एवढं काय पाणी वापरलंय का. बाबा म्हणाले, तुला आय थिंक ह्या पाणी हे काय आहे आणि ह्या पाण्यात काय शक्ती आहे हे तुला माहिती नाही, आणि म्हणून मी तुला एक खूप मोठी शिक्षा देणार आहे. ती म्हणजे आज पूर्ण दिवस निर्जळा करायचा, निर्जळा उपास करायचा. त्यात तू काही खायचं नाही, खायचं तर नाहीच नाही, पाणी पण प्यायचं नाही. आणि मी सांगितलं, हो इतकं इझी आहे, मी करू शकीन, त्यात काय हरकत आहे. आणि मी निर्जळा उपास केला सकाळपासून. संध्याकाळ दुपार झाल्यावर मला असं वाटलं मला पाणी हवंय, बाकी काही नकोय, पाणी हवंय. संध्याकाळपर्यंत तर मला राहवलं नाही आणि मी बाबांना जाऊन सॉरी म्हणाले आणि म्हणाले, बाबा प्लीज मला खायला काही नकोय, प्यायला काही नकोय, मला फक्त पाणी प्या, पाणी हवंय, मला फक्त पाणी प्यायला द्या. बाबा तेव्हा म्हणाले की तुला कळलं की फक्त तू 7 तास पाणी प्यायली नाहीयेस तर तुला किती त्रास होतोय. विचार कर, तू जेव्हा मोठी होशील तेव्हा जर जगात पाणीच नसेल, जर तू एवढं पाणी वेस्ट करतीये तर तू काय करशील. आणि म्हणून आजपासून लक्षात ठेव, आणि ट्रस्ट मी त्या दिवसापासून आजपर्यंतचा दिवस आहे, मी रोज एका बालडीत जेवढं पाणी भरलं जातं तेवढ्याच पाण्यात आंघोळ करते, त्याहून जास्त पाणी वापरत नाही. अशा खूप गोष्टी आहेत खऱ्या तर. आणि सो मी असं म्हणेन की ही एक संकल्पना तुम्ही सगळ्यांनी, जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल ना पाणी वाचवायचंय, प्रयत्न करा, एक दिवशी निर्जळा उपास करा, पाणी पण पिऊ नका, पाण्याची बचत पण होईल आणि मला असं वाटतं पाण्याची व्हॅल्यू काय ही तुम्हा सगळ्यांना कळेल. सो माझ्यातर्फे एवढंच सांगीन. परत एकदा म्हणते थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं याबद्दल खूप बरं वाटलं. मी खरी बडोद्याची आहे, गुजरातमध्ये माझा जन्म झालाय, त्यामुळे खरं तर पाडवा म्हटला, तुझा पण का, ओ वाव. खरं तर पाडवा म्हटला की बडोद्यात खूप कमी अशी 40% मराठी लोक जेवढे आहेत आम्ही तेवढे सेलिब्रेट करायचो. पण मी कधी पुण्याचा पाडवा बघितला नव्हता आणि माझी खरंच खूप इच्छा होती. आणि आज ह्याच निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांबरोबर आपल्या मराठी नवीन वर्ष सेलिब्रेट करता आलंय, तुमच्या सगळ्यांसोबत पाडवा सेलिब्रेट करता आलाय. सो त्या सर्व गोष्टींसाठी अनिरुद्ध सर थँक्यू सो मच, मला इथे बोलवलं. आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा नेहमीच माझ्यावर, आणि आय लव्ह यू ऑल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रार्थना.
सो प्रार्थनेने सांगितलंय पाणी वाचवायचं आहे आणि दुसरी बादली हातात घ्यायच्या आधी प्रार्थनाला आठवायचं आहे. ऑलराईट, येस. तर मंडळी, रॅली तर आम्ही फार एन्जॉय केली बघा, आणि त्याबरोबरच छान असं आम्हाला अनिरुद्ध सरांचं मार्गदर्शन आणि आपल्या सर्वांच्या अभिनेत्री आवडत्या त्या पण प्रार्थना बहिरे यांचं मनोगत तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हां, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. भेटूया एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.